माधवा, लक्ष्मी देवी. देवी, जेजुरी गडावर जी दैवी घटना घडली ती जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. हो, तसं श्री खंडेराय गडावर परत आले आहेत असं कळल्यामुळे लोकांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. बाहेरच्या परिस्थितीबद्दल मी ऐकून आहे. आजपर्यंत या जेजुरीत मी केवळ म्हाळसा म्हणून राहिले. त्या जेजुरीकडे आज मी नव्याने पाहते आहे, त्या लोकांकडे नव्याने पाहते आहे असं मला वाटू लागलं आहे. म्हाळसा, आपल्याला अजून एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे आणि ती म्हणजे तू केलेली घोषणा. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. हो, माझ्या स्मरणात आहे, राज्यसभेत सर्वांसमक्ष मी ती घोषणा केली होती. आणि ती मासपूर्ती आता झाली आहे माते. जसं सर्वांना गडावर काय झालं हे जाणून घेण्याची ओढ आहे, तशीच तू जी घोषणा केलीस त्याचं काय झालं हे देखील लोकांना जाणून घ्यायचं आहे. देवी, म्हणजे आता सगळ्यांसमोर ही घोषणा करायची वेळ आली आहे की तुम्हाला साक्षात्कार झाला आहे. गडावर देखील रिद्धी सिद्धी, कुमार कार्तिकेय, पर्वतराज हिमावंत आणि त्यांची पत्नी मेनावती हे सारेच तुमच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. म्हाळसा, आता गतजन्मात तू कोण होतीस हे तुला कळालं आहे. मातेने तसं आख्यानात देखील सांगितलं होतं. आता तू घोषणा केल्यानंतर आपण कैलासाकडे प्रस्थान करू शकतो. म्हणजे यानंतर हे अवतार कार्य संपणार आणि सर्वजण स्वगृही जाणार. तर देवी, आपण अशा मौन का, काहीच का बोलत नाही? बंधू, सगळ्यांना उत्सुकता आहे हे मला कळतं आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे. कोणता म्हाळसा? अर्थातच माता कैलासात कधी जाणार ह्याबद्दलचा तो निर्णय असणार. हो ना माते? बंधू, गडावर कार्तिकेय आहे, पर्वतराज आहे, मेनावती देवी आहेत. यांना देखील मला माझ्या निर्णयाबद्दल सांगायचे आहे. अवश्य देवी. ह्या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे? मी माझा निर्णय सर्वांसमक्ष सांगावा असं माझ्या मनात आहे. देवी, जशी तुमची इच्छा. मी राजप्रासादात सगळ्यांना यायला सांगतो. हो बंधू, आम्ही देखील तिथे येतो. म्हाळसा, तू म्हणत असशील तर ह्या क्षणी आपण कैलासाकडे प्रस्थान करू शकतो. मी केवळ तुझ्या घोषणेची वाट पाहत आहे, कारण याआधी मी तसं वचन दिलं आहे. मला आता साऱ्याचे स्मरण झाले आहे. मी आता लवकरच सर्वांसमक्ष माझा निर्णय सांगेन. गडावर सगळे जमले असताना श्री म्हाळसा देवींनी अशा प्रकारे सर्वांशी बोलायचं ठरवलं, हे एका अर्थी चांगलंच झालं. हो, ह्या निमित्ताने सगळ्यांना पुढे काय घडणार आहे ते कळेल.
या श्री गणेश. म्हाळसा आणि श्री खंडेराय आत्ता एवढ्यात येतीलच. त्यांना काही महत्वाचं बोलायचं होतं असं कळलं. हो. प्रणाम श्री हरी. प्रणाम श्री महालक्ष्मी देवी. श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी यांची भेट झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच असे भेटत आहोत. हो, मातेने घोषणा करण्यापूर्वी आपण भेटलो, ते चांगलं आहे. त्यांना सगळ्यांशीच काहीतरी बोलायचं आहे म्हणून आज आपण इथे जमलो आहोत. न जाणो किती मोठ्या कालावधीनंतर अशी आपली भेट होत आहे. आमची कन्या अर्थात पार्वतीने अत्यंत कठोर साधना केली आणि श्री महादेवांशी तिचा विवाह झाला. त्यानंतर कैलासावर तिची आणि आमची भेट घडत होती. पण या कृतयुगात श्री खंडेरायांबरोबर तुमच्या रूपाने पार्वतीने अवतार घेतला. कैलासातून या भूतलावर येऊन आता बराच अवधी झाला. तिची आणि आमची प्रत्यक्ष भेट घडू शकली नाही. परंतु आता तुम्हाला या साऱ्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे आता हे अवतार कार्य संपून पुन्हा आमची कैलासावर पार्वतीशी भेट घडू शकते. मणिमल्लांचा सर्वनाश करण्यासाठी श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला. त्यांच्यासोबत मणी आणि मल्ल यांचे युद्ध झाले. या युद्धात श्री महादेव अर्थात श्री मार्तंड भैरवांचाच विजय होणार हे निश्चितच होते. मी देखील त्या युद्धात होतो. माता पार्वती शक्ती रूपाने श्री महादेवांसोबत युद्धस्थळीही होत्याच. आणि युद्धानंतर पुन्हा श्री महादेव आणि माता पार्वती कैलासात परततील असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात त्याला खूप काळ लोटला. हो,
माता पार्वती यांच्याशिवाय कैलासाची कल्पना कोणीच करू शकत नाही. श्री महादेव आणि माता पार्वती यांच्याशिवाय कैलासाला काहीच अर्थ नाही. पण आता तुम्हाला सारं काही कळाल्यामुळे माता पार्वतीच्या रूपात तुम्ही पुन्हा कैलासात याल याचा मला आनंदच आहे. कृतयुगात या श्री मार्तंड भैरवांच्या अवतार कार्यासाठी हे विष्णू लोकातून जेजुरीकडे प्रस्थान करण्यास निघाले. त्यावेळेस ते एकटेच आले होते. देवी, माझ्यावरील दायित्व पूर्ण करण्याच्या हेतूने मी इथे आलो होतो. माधवा, तुमच्याशिवाय हे कार्य पूर्ण होणे शक्य नव्हतं. आणि लक्ष्मी देवी, तुमच्यामुळे देखील हे कार्य यथोचितरित्या पार पडलं आहे. श्री खंडेरा आणि म्हाळसा देवींच्या विवाहाच्या निमित्ताने मी देखील या गडावर आले आणि त्यानंतर विष्णू लोकात परत जाणं झालंच नाही. तुमच्यामुळे जेजुरीत मला एक सखी मिळाली, जिच्याशी मी मनमोकळेपणाने बोलू शकले. अर्थात तुमच्या मूळ रूपाबद्दल मी अनभिज्ञ होते. परंतु आता तुम्हाला साक्षात्कार झाला आहे. आता तुम्ही सर्वत्र घोषणा कराल आणि हे अवतार कार्य संपून कैलासाकडे प्रस्थान कराल. आणि आता आम्हाला देखील विष्णू लोकात जाता येईल. खरं तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कृतयुगात मी असं का वागले याचे मला स्मरण आहे आणि हे सगळं का घडले याचे देखील मला स्मरण आहे. आम्ही देखील हे अवतार कार्य पूर्ण करून कैलासाकडे प्रस्थान करू. पण तरीही शक्ती रूपाने आमचे इथे सदैव वास्तव्य असे. या निमित्ताने सर्वजण जमले आहेत म्हणून एक घोषणा करायची आहे. पण माते, मला वाटलं होतं की तू सगळ्यांसमोर घोषणा करणार आहेस. हो, तेच मला बोलायचं आहे. या क्षणी कोणालाही सत्य सांगायचं नाही असा मी निर्णय घेतला आहे. परंतु देवी, आपण कैलासात प्रस्थान केल्यानंतर हे सगळ्यांनाच कळणार आहे. हो, म्हणूनच या क्षणी इतक्यात जेजुरी सोडून कैलासात जायचं नाही असा मी निर्णय घेतला आहे. देवी, तुम्ही खरंच हा निर्णय घेतला आहे? बंधू, मला जरी सत्य काय आहे याचे स्मरण झाले असले तरी त्याची घोषणा करायची नाही या निर्णयावर मी ठाम आहे. घडून गेलेल्या घटनेविषयी सर्व दैवी शक्तींना ठाऊक आहे. आपल्याशिवाय इतर कोणालाही याची कल्पना नाही. बाकी सगळ्यांची याविषयी उत्सुकता मला कळू शकते, पण तरीही याविषयी गुप्तता बाळगण्यात यावी असं मला वाटतं आणि म्हणून मुद्दाम मी हा निर्णय घेतला आहे. आणि असं का हे आम्हाला कळेल का देवी? हो, हा निर्णय मी बानूसाठी घेतला आहे. बाणाईसाठी? आणि तो कसा? बानू अर्थात जयाद्री, ती माझी प्रिय सखी आहे. तिला मी असे वचन दिले होते की कृतयुगात ती यांची अर्धभार्या होईल आणि तसेच झाले देखील.
परंतु बानूसाठी हा निर्णय घेण्यामागे तुमचं नेमकं प्रयोजन काय आहे म्हाळसा? हो, त्याबद्दल आम्हाला जर का कळलं तर आम्ही देखील त्यासाठी सहाय्य करू.